सर्वप्रथम तुमच्या चॅनलला माझ्याकडून हनुमान जयंतीच्या शुभेच्छा। 91 वर्ष असं जुनं मंदिर आणि या मंदिराचा आज हा हनुमान जयंतीचा उत्सव। मित्रांनो, माझा जन्म जो आहे, मला 47 वर्ष झालेली आहेत। वयाच्या जेव्हा समज आली तिथपासून मी या मंदिरामध्ये येतोय। रामाचा उत्सव, रामनवमीचा उत्सव, हनुमान जयंतीचा उत्सव ही आमच्यासाठी पर्वणी असते। आणि मी हाकेच्या अंतरावर राहतो, 6 बिल्डिंग सोडून। हे मंदिर म्हणजे आमचा श्वास आहे, माझ्या कुटुंबाचा श्वास आहे। आणि हे मंदिर, याचं पावित्र्य तुम्ही बघताच आहात। प्रत्येकाने, मुंबईतल्या प्रत्येकाने या ठिकाणी या हनुमानाच्या स्थानी येऊन नतमस्तक व्हायलाच पाहिजे, कारण या हनुमानाचा पण एक वेगळा इतिहास आहे। कसं आहे, पार्ल्यातलं प्रत्येक घर, विलेपार्ले उपनगर हे हिंदू संस्कृतीचं उपनगर आहे। इथे मॅक्सिमम जास्तीत जास्त हिंदू लोक राहतात। ते मराठी लोक असतात, गुजराती असतात, मारवाडी असतात, इतर स्तरातले समाजातले पण लोक आहेत। आणि प्रत्येक घर, विलेपार्ले उपनगरातलं प्रत्येक घर या आमच्या मंदिरामध्ये येतं, नतमस्तक होतं, आमच्या हनुमानाला, आमच्या श्रीरामाला प्रसाद चढवतं, आशीर्वाद घेतात आणि मग घराकडे जातात। बघा, काळे परिवार हा मंदिराचा एक भाग आहे। म्हणजे शानबाग परिवार हे मूळ आहेत, पण शानबाग परिवाराच्या खाली जे आम्ही कुटुंबाचं रिलेशन ठेवलंय मंदिरासोबत, आम्ही आमच्या घरात आहोत। हे आमचं घर आहे आणि हिंदू धर्मासाठी कुठेही जायला आमची तयारी असते। आम्ही दरवर्षी देऊळवाल्यांसोबत, शानबाग परिवारासोबत पंढरपूरला जातो। पण आम्ही होळीच्या आधी पंढरपुरात असतो आणि पंढरपूरच्या पिठोबाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही होळी इथं आमची ज्वलंत करतो। प्रत्येक सण आम्ही या मंदिरात साजरा करतो। हे पावित्र्य जे जपलंय 91 वर्ष, हे पावित्र्य आम्ही सांभाळलंय, आमच्या शानबाग परिवाराने सांभाळलेलं आहे। त्यांच्यासोबत आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करतोय। आमचे मंदिर नाही, पण आम्ही कार्यकर्ते होते मंदिराचे। मंदिर शानबाग परिवारांचं। आमच्याकडे कृष्णानंद दादा आहेत, शरद दादा आहेत, ज्ञानी दादा आहेत, देवेंद्र आहेत, रवी आहे। ही आता ही पिढी चालत जाणार पुढे। ही पिढी फार जुनी आहे, 91 वर्ष जुनी। मला अजून काही सांगायचं नाही। हे पावित्र्य आहे, हे मांगल्य आहे, हे हिंदुत्व आहे। तुम्ही विचारा। बघा, असं आहे की आज सरकार जे आहे, मोदी सरकार, हे हिंदुत्वाचं प्रतिनिधित्व करतं। आज केंद्रामध्ये, विधान भवनामध्ये, महानगरपालिकेत सर्व भाजप बसलेलं आहे। हिंदुत्ववादी श्री राम लल्ला का उल्लेख करके वो लोग आए थे। श्री रामाचं नाव घेऊन ते आलेले आहेत। अयोध्येला मंदिर बनवलेलं आहे। पण महाराष्ट्रामध्ये सन्माननीय महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब, शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब, हे सर्व पण हे हिंदुत्ववादी विचारवंत आहेत। बाळासाहेब हे हिंदुत्ववादी होते। बाळासाहेबांचे 2 वाघ, उद्धव साहेब आणि राजसाहेब, हे हिंदुत्ववादी आहे। हे जनतेला मला सांगावं लागायची काही गरज नाहीये। पण कुठेतरी आमची कुचंबणा केली जाते। आमची कुचंबणा अशी आहे की बाबा, हा जो एक पारंपरिक आमचा उत्सव आहे, याच्यामध्ये आम्हाला जास्त ढोल वाजवायचे नाहीये। फक्त 1 किंवा 2 ढोल दिलेत वाजवायला कोणी विलेपार्ले पोलीस ठाण्याने। आमची त्यांना नम्र विनंती आहे, मी मंदिर प्रशासनाकडून त्यांना विनंती करतो की बाबांनो, आम्हाला 1 ढोल वाजवायची परवानगी द्या, जेणेकरून आमचे भालदार चोपदार, हे बाहेर तुम्ही बघताय माझ्या मागं, हे मागं भालदार चोपदार आम्हाला विरोधता येतील। आमची ही मिरवणूक 90 वर्ष चालू आहे। तुम्ही आमची मुस्कटदाबी करू नका। आम्ही तुम्हाला कुठलाही त्रास होऊ देणार नाही। आम्हीच कार्यकर्ते सक्षम आहोत आणि मंदिराचा रथ, आमची संस्कृती जपायला आम्ही इथं पूर्ण तयार आहोत। याबद्दल मला अजून तुम्हाला असं काही सांगायचं नाही। जर मुस्कटदाबी झाली तर मग येणारा काळ हा मी वेगळी बॅटिंग करीन। बघा, मला कुठल्याही कोणाच्याही सणाबद्दल, कोणाच्या धर्माबद्दल बोलायचं नाहीये। मला माझ्या हिंदुत्वाबद्दल बोलायचंय, आमच्या हिंदुत्वाबद्दल बोलायचंय। आणि हिंदुत्वामध्ये जर कोणी मध्ये आलं, ते का दडपशाही करणारं सरकार आहे असं नाही। हे जे आमचे वर्दीतले आहेत ना, वर्दीतले लोक, तेही हिंदूच आहेत की। सांभाळा की आम्हाला 11 वाजेपर्यंत, 11:30 पर्यंत ढोल वाजवायला द्या। फक्त 1 ढोल किंवा 2 ढोल। आणि नंतर या ठिकाणी आमचा भालदार चोपदार आज रथामध्ये काढायचा नाही काढायचा तो मंदिर प्रशासनाचा निर्णय असेल, पण आम्ही दरवर्षी काढत आलोय। माझी कृपया तुम्हाला विनंती आहे, बाबांनो, आम्हाला तुम्हाला कुठेही गालबोट लावायचं नाही।
आम्हाला पार्ल्याची संस्कृती जपायची आहे आणि पार्लेकर आमच्या सोबत आहेत. कोणी बोलायला येतील नाही येतील मला माहित नाही, पण समीर काळे हिंदुत्ववादी आणि आई तुळजाई सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष हा पहिला उभा राहणार. जर केस घ्यायची झाली माझ्यावर घ्या, मी तयार आहे. मला एकच म्हणायचंय की आमच्या संस्कृतीला कुठेही बगल देऊ नका. लक्षात ठेवा, सन्माननीय राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे मी. रस्त्यावरचा दगड आहे, रस्त्यावरची माती आहे राजसाहेबांची मी. बघा, या पार्ल्यामध्ये काळे दाम्पत्य अजून उभं आहे राजसाहेबांसोबत, विसरू नका. माझं विलेपार्ले पोलीस ठाण्याचे सर्व वरिष्ठ जेवढे पदाधिकारी आहेत, वरिष्ठ आमचे वरिष्ठ निरीक्षक आहेत, आमचे एसीबी आहेत, आमचे डीसीबी आहेत, सर्वांना विनंती आहे सांभाळून घ्या. हा पार्ला आहे आणि ही संस्कृती आहे. या मंदिराचे आशीर्वाद घ्या. या मंदिराच्या विरोधात उभे राहू नका. या मंदिराचं पावित्र्य, या मंदिराचं मांगल्य हे तुमचं रक्षण करेल, हे तुम्हाला पदोन्नती देऊ शकतं. इथपर्यंत बोलला समीर काळे. मला एवढंच बोलायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे.